एष सुरासुरमनुसिन्धवन्दितं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मस्य कत्तारम्। से पुनतीर्थयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेय नाणदंसन चरित तव वीर्यायारे। ते सौवे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि यवट्टन्ते अर्हन्ते मानुषे खेते किच्चारहन्ताणं सिद्धाणं दहनमगणहराणं अज्झावयवगानं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नाणपहाणा समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निर्वाण संपत्ती। स्वाध्याय कक्ष चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। प्रवचन सार ग्रंथामध्ये आपण अशुभोपयोग आणि शुभोपयोगाच्या संबंधामध्ये विस्तृत विवेचन बघितलं। उन्मार्ग म्हणजे काय, उग्रता म्हणजे कशी असते, कशा विषयांमध्ये प्रवृत्ती, या सगळ्यांना अशुभोपयोग म्हटलेला आहे। आणि अशुभोपयोग हा अत्यंत हेय आहे। शुभोपयोगाला कदाचित आमच्या जीवनात आम्हाला स्थान देता येतं, कारण पहिल्या भूमिकेमध्ये शुभोपयोगाची जाणीवपूर्वक कास आम्हाला धरावी लागते आणि नंतर शुद्धोपयोगात रममाण झाल्यानंतर शुभोपयोग सहज जीवनातून नष्ट होतो। आणि म्हणून हा अशुद्धोपयोग जरी दोन प्रकारचा आहे, शुभोपयोग आणि अशुभोपयोग रूपाचा, तरी त्यामध्ये शुभोपयोगाची भूमिका थोडी वेगळ्या पद्धतीची आहे आणि अशुभोपयोगाची भूमिका ही अत्यंत हेय रूपाने आम्हाला मानावी लागते। अशा तऱ्हेने बघितल्यानंतर 149व्या गाथेकडे आपल्याला वळायचं आहे की परद्रव्याच्या संयोगाचं कारण जो अशुद्धोपयोग, तो शुभ पण आहे आणि अशुभ पण आहे। हे दोन्ही उपयोग याच्या नाशाचा अभ्यास प्रकार दर्शवितात। कुंदकुंद आचार्य लिखित हा ग्रंथ आहे आणि हा आम्हाला भाव लक्षात घ्यायचा आहे की ग्रंथ रचना करत असताना आचार्यांचा स्वयं सध्या शुभोपयोग आहे। ग्रंथ रचना करतात आहे, टीका अमृतचंद्र आचार्यांची आहे। दोनही आचार्य टीका लिहिताना ग्रंथ रचत असताना शुभोपयोगाच्या भूमिकेत आहे आणि अंतरंगामध्ये श्रद्धा आहे की हा अशुद्धोपयोग आहे, हा मला सोडायचा आहे, याच्या नाशाचा निरंतर उद्यम मला जीवनात करायचा आहे आणि मला माझ्या शुद्ध आत्मतत्वामध्ये कसं लीन राहता येईल याचा प्रयत्न करायचा आहे। आणि अशा तऱ्हेची ही गाथा या ठिकाणी आलेली आहे। भूमिका शुभाची आहे आणि ध्यास शुद्धाचा आहे। शुभोपयोगात आलो ही त्यांची कमजोरी आहे आणि शुद्धोपयोगात जायचा त्यांचा प्रयत्न आहे। शुभोपयोगाच्या भूमिकेत थोडा वेळ येतील, जास्तीत जास्त काळ शुद्धोपयोगात राहण्याचा त्यांचा अंतिम पुरुषार्थ तिथे प्रयत्नपूर्वक असणार आहे। ही गाथा या दृष्टीने आम्हाला बघायची आहे 159 नंबरची। असुहोव ओगरहितो सुहोव जुत्तो न अन्नदवियं हि होज्जं मज्जथोहं नानपगम जाये। असुहोव ओगरहितो सुहोव जुत्तो न अन्नदवियं हि होज्जं मज्जस्थोहं नानपगम जाये। असुहोव ओगरहितो, असुह ओगरहितो अशुभोपयोगानी रहित होऊन, न सुहोव जुत्तो शुभोपयोगामध्ये देखील उपयुक्त न होता, अन्नदवियम्मी मज्जतो होज्जम अन्य द्रव्यामध्ये मध्यस्थ भावाला प्राप्त होणारा हा मी, नानपगम अपगम छाये
ज्ञानात्मक आत्म्याच्या ध्यानामध्ये मग्न होतो. ज्ञानात्मक बाजू शुभोपयोगाची ग्रंथ रचना करत आहे, अशुभोपयोगाने ते अत्यंत रहित आहे. कारण निरंतर आत्मतत्वाविषयीची चर्चा त्यांच्या जीवनामध्ये सुरू आहे. लिखाण जे सुरू आहे, चिंतन मनन जे सुरू आहे, ते आत्मतत्वाविषयीच आहे. म्हणजे अशुभोपयोगापासून ते अत्यंत लीन आहे. आणि पुढे सांगत आहे की शुभोपयोगामध्ये देखील उपयुक्त न होता दोन्हीला एका समान तराजूत तोललेलं नाही. अशुभोपयोगाने रहित होऊन म्हटलं आणि शुभोपयोगामध्ये उपयुक्त न होता शब्द वेगळे वापरलेले आहे. आचार्यांना असंही म्हणता आलं असतं की मी शुभ आणि अशुभ दोन्ही उपयोगांना बाजूला हटवून, पण आचार्यांनी हे शब्द प्रयोग ठेवले नाही. महान अर्थ त्यांच्या कारिकेत आम्हाला दिसतो. बारीक आम्ही दृष्टी ठेवायची गरज आहे. अशुभोपयोगापासून मी रहित झालो आहे, पण शुभोपयोगामध्ये देखील मला प्रवृत्त व्हायचं नाही, पण प्रवृत्ती होते आहे, ही भूमिका आहे. कारण शुद्धामध्ये मुनी अवस्था आहे, तरी देखील पंचम काळातले मुनी आहे. त्याच्यामुळे 7व्या गुणस्थानाच्या वर उपशम श्रेणी क्षपक श्रेणी ते आरोहण करू शकत नाही. त्यांनाही त्यांची ही भूमिका माहिती आहे आणि म्हणून 7व्या गुणस्थानापर्यंतच ते जाऊ शकतात. आणि 7व्या गुणस्थानाचा काळ जर आपण बघितला तर अंतर्मुहूर्त काळ. अंतर्मुहूर्तात त्यांना शुभोपयोगाच्या प्रमत्त विरत 6व्या गुणस्थानामध्ये पतित व्हावं लागतं. अंतरंगामधली भावना जर बघितली तर 7व्यात स्थिर राहावं ही भावना त्यांची असेल, परंतु कर्मोदयाची विचित्रता जीवनात 6व्या गुणस्थानाच्या भूमिकेत संज्वलनचा राग तीव्र उदयात येतो. क्रोध मान मायापैकी एक चौकडी उदयात येते आणि शुभोपयोगाची परिणती जीवनात दिसते. शुभोपयोगाच्या भूमिकेत आल्यानंतरही इथे मला राहायचं नाही, मला माझ्या आत्मतत्वामध्येच जायचं, ही भूमिका आहे. म्हणून गाथेमध्ये शब्द ठेवले, शुभोपयोगामध्ये देखील उपयुक्त न होता. महान रहस्य. आम्ही सहज ते शब्द वाचून टाकतो, मर्मापर्यंत आम्ही पोचत नाही. त्यांची भूमिका आम्हाला समजली पाहिजे. जसं एखादी व्यक्ती जेलमध्ये राहते, जेलमध्ये राहते, तिची ती अपरिहार्यता आहे, पण जेलमधून कधी सुटेल ही तिची आतुरता आहे. तिला असा ध्यास आहे की मी इथून कधी बाहेर पडेल. त्याप्रमाणे या शुभोपयोगात ते आलेले आहे, पण यातून निरंतर शुद्धोपयोगात जाण्याचा त्यांचा पुरुषार्थ असणार आहे. आणि म्हणून असे ते अन्य द्रव्यामध्ये मध्यस्थ भावास प्राप्त होऊन, जर शुभोपयोगाची भूमिका देखील जर त्यांना रुचत नाही, तर अन्य परद्रव्यांचा व्यामोह, त्याविषयी इष्ट अनिष्ट बुद्धी अंतरंगात कशी राहील. आणि तसेही त्यांच्या भूमिकेचा विचार जर आम्ही केला तर अनंतानुबंधी कशाय नाही, अप्रत्याख्यानावरण कशाय नाही आणि प्रत्याख्यानावरण 12 कषयांचा अनुदय त्यांच्या जीवनात असताना हा सगळा जो मोह त्यांच्या जीवनात दिसतोय हा फक्त संज्वलन कषायाचं आहे. आणि संज्वलन कषायांचं किती काळ संज्वलन क्रोध राहील. क्रोधासाठी सांगितलं की पाण्यावरच्या रेषेप्रमाणे संज्वलन क्रोध आहे. मान सांगितला की लवचिक बास असते, म्हणजे काडी, त्याप्रमाणे लवचिक त्यांचा मान आहे. आत्ता आला आणि दुसऱ्या क्षणी नष्ट झाला. माया त्यांची अत्यंत कमी प्रमाणामध्ये संज्वलन मध्ये माया आहे. आणि हळदीच्या रंगासारखा लोभ त्यांच्या जीवनात सांगितलेला आहे. म्हणजे अत्यल्प प्रमाणामध्ये हे त्यांचे कषाय भाव विद्यमान आहे. आणि म्हणून या सर्वांपासून ते परद्रव्यांपासून निवृत्त झालेले आहे आणि बुद्धिपूर्वक त्यांनी परद्रव्यांचा त्याग पण घेतलेला आहे. विषयाशा वशातीतो निरारंभो आणि अपरिग्रह, अपरिग्रही ते आहे. म्हणून परद्रव्यांपासून मध्यस्थ भाव त्यांच्या जीवनात आहे. असे ते आत्मतत्वाला प्राप्त होणारे मी म्हणजे कुंद कुंद भगवान.
ज्ञानात्मक आत्म्याच्या ध्यानामध्ये मग्न होतो. ते असं म्हणतात की मी आता ज्ञान स्वरूपाने त्या आत्मतत्वाला जाणलं, त्याचं चिंतन मनन केलं. आत्मा अरूपी आहे, अमूर्तिक आहे, अस्पर्शी स्वभावी आहे, शरीर आत्मा नाही. हे ज्ञानात्मक बिंदू तर माझ्या जीवनात मला आकलित झाले. पण आता मी ध्यानामध्ये जातो, म्हणजे एकाग्रावर माझं चित्त लवलीन करतो. ही ध्यानाची भूमिका आता त्यांच्या जीवनात अवतरित झालेली आहे. टीका पहा. परद्रव्याच्या संयोगाला कारणभूत हा जो अशुभोपयोग, अशुद्धोपयोग आहे. परद्रव्याचा संयोग का होतो? तर परद्रव्याच्या संयोगामध्ये निमित्त कारण जे असणार आहे तो अशुद्धोपयोग आहे. म्हणजे शुभोपयोग असेल किंवा अशुभोपयोग असेल. आणि हा अशुद्धोपयोग खरोखर मंद तीव्र कर्मोदय दशेमध्ये, जेव्हा कर्माचा तीव्र उदय आहे त्यावेळेला अशुभोपयोग आहे. आणि ज्या वेळेला मोहनीय कर्माचाच मंद उदय आहे त्यावेळेला शुभोपयोग आहे. तसा ही कर्माची दशा देखील तिथे निमित्त कारण, अंतरंग निमित्त कारण असणार आहे. उपादानगत योग्यता तर आत्मेची स्वयंची आहे, पण अंतरंग निमित्त कारण मात्र असं कर्मोदयाचं असणार आहे. आणि अशा दशेमध्ये असणाऱ्या परद्रव्यानुकूल परिणतीच्या अधीन झाल्यामुळे, आणि कर्माचा उदय आहे, कर्माचा उदय देखील जबरदस्तीने जीवाला परिणाम करायला बाध्य करत नाही. जीव त्या कर्माच्या उदयाला स्वयं लक्ष करतो, म्हणून परद्रव्यानुकूल परिणती ही स्वयं करतो आणि म्हणून त्याच्या अधीन बनतो. अधीन बनल्यामुळे परद्रव्याचा संयोग, कर्मसंयोग जीवनामध्ये होतो. वस्तुस्थिती पहा. आम्ही किती विचित्र मान्यता आमची करून घेतलेली आहे. आचार्य काय सांगतात आहे, आचार्याची प्रतीती काय आहे आणि आम्ही काय मानतो. आम्ही परद्रव्याला निरंतर आमच्या रागद्वेषाचं कारण ठरवत आलो. एखाद्या व्यक्तीला खूप राग येतो आणि तिचं बीपी हाय झालेलं, डॉक्टरकडे गेली आणि डॉक्टरला विचारलं की आता मला काय करावं लागेल. डॉक्टरनी सांगितलं तुला राग येणार नाही, असं तू कर. तुझ्या जीवनात राग येणं अत्यंत घातक ठरणार आहे. घरी आल्यानंतर त्यांनी सगळ्यांना तंबी दिली की मला राग येईल असं कुणीही वागू नका. परद्रव्यांच्या अधीन त्यांनी स्वतःचा राग मांडला. पण आहे का वस्तुस्थिती तशी? राग तर माझी उपज आहे, रागाचं कारण तर माझ्यात विद्यमान आहे आणि मी त्याच्यासाठी परद्रव्याला जबाबदार ठरवितो. ही जीवनातली महान चूक आहे. पूर्वकर्माचा उदय येणार आहे, कारण तो टाळणं अपरिहार्य आहे. उदय येणार, उदयामध्ये परिणती पण तशी दिसणार, पण त्या परिणतीशी आम्ही समरस व्हायचं की तेव्हा आम्ही आमच्या ज्ञानामध्ये स्थित राहायचं. हा आमचा पुरुषार्थ आहे. म्हणून आम्ही त्याच्या अधीन न झालो तर आम्ही कर्मबंधापासून सुटणार आहोत. आणि या परिणतीच्या अधीन झाल्यामुळे परद्रव्याचा संयोग जीवनात, कर्मसंयोग जीवनात होणार. म्हणून दुसऱ्या कोणत्याही कारणाने हा असा कर्मसंयोग होत नाही. म्हणून हा मी सर्वच परद्रव्याबाबत अत्यंत मध्यस्थ होतो. म्हणून आचार्य सांगतात स्वतःच्या ध्यानाच्या भूमिकेत ते लवलीन झालेले आहे आणि ते असं चिंतन करत आहे की मी आता परद्रव्यांपासून, सर्वच प्रकारचे परद्रव्य आणि या सर्व प्रकारच्या परद्रव्यांबाबत मी राग द्वेष न करता मध्यस्थ. मी केवळ ज्ञाता द्रष्ट आहे, मी त्यांचा करता करविता कुणीही नाही. मी मध्यस्थ भूमिका अशी घेतलेली आहे. याप्रमाणे मध्यस्थ अशा मला परद्रव्यानुकूल परिणतीची अधीनता संपल्यामुळे, जेव्हा परद्रव्यामध्ये किंचितही इष्ट अनिष्ट बुद्धी नाही,
परद्रव्य मला सुखी दुःखी करू शकते अशी यत्किंचित देखील मान्यता नाही. परामुळे मला रागद्वेष परिणती होते हा अभिप्राय जीवनात नाही, असा हा मध्यस्थ त्रयस्थ भूमिकेला जो प्राप्त झालेला आहे, असा मला परद्रव्यानुकूल परिणतीची अधीनता आता नाही. परद्रव्य त्याच्या योग्यतेने जगामध्ये विद्यमान असणार आहे. त्याला जवळ करणं किंवा दूर करणं हे माझ्या स्वाधीन नाही. ते त्याच्या स्वाधीनतेने तिथे तशा प्रकारे असणार आहे. ही त्यांची उपादानगत योग्यता आहे. माझी उपादानगत योग्यता माझ्यामध्ये आहे. मी परद्रव्याच्या अधीन व्हावं की न व्हावं हे माझ्या स्वतंत्रतेचं द्योतक आहे. आणि म्हणून मी परिणतीच्या परपरिणतीच्या अधीनता आता स्वीकारणार नाही. म्हणून अशा शुभाशुभ रूप अशुद्धोपयोगाने रहित होऊन केवळ स्वद्रव्य परिणतीचा स्वीकार केल्यामुळे इतकी मध्यस्थता, इतकी उदासीनता, इतकी त्रयस्थता, इतकी इष्ट अनिष्ट बुद्धी जीवनातून आता निघून गेलेली आहे की आता केवळ स्वपरिणती आणि तोच मी आहे हा जीवनामध्ये स्वीकार, अशी शुद्धोपयोगाची भूमिका जीवनात अवतरित होते आहे. म्हणून आता असा हा स्वद्रव्य परिणतीचा स्वीकार केल्यामुळे शुद्धोपयोग प्रगट होतो. आणि या ठिकाणी झाली ही शुद्धोपयोगाची परिणती. आणि म्हणून बहुतांश आचार्यांचं म्हणणं असं आहे की शुद्धोपयोगाची सुरुवात ही 7व्या गुणस्थानापासून आहे. याच्यामध्ये 2 धारा आम्हाला दिसतात. त्या दिवशीच्या प्रश्नाच्या अनुषंगाने पण हे मी उत्तर सांगू इच्छिते की इथे 2 तऱ्हेच्या धारा आम्हाला दिसतात. काहींचं म्हणणं असं आहे की शुद्धोपयोग तुरळक रूपामध्ये अगदी काही क्षणांपुरता जेव्हा स्वानुभूतीमध्ये हा जीव रममाण असतो, त्या 4थ्या गुणस्थानाच्या भूमिकेमध्ये शुद्धोपयोगाची अगदी किंचितशी अस्पष्ट धारा विद्यमान आहे. तिथेही शुद्धोपयोग आहे अनंतानुबंधी जनित गेल्यामुळे. परंतु जेव्हा आम्ही अध्यात्म ग्रंथ समयसारादी वाचतो आणि त्यांच्या भूमिकेमध्ये जगण्याचा आणि पाहण्याचा प्रयत्न करतो, जगण्याची तर आमची ती अजून कपॅसिटी नाही, पण जेव्हा त्यांना आम्ही बघतो त्यांच्या भूमिकेमध्ये जाऊन तिथे आम्ही आहो असं अनुभवन करून बघतो, तेव्हा ते जेव्हा म्हणतात की मी आता शुद्धोपयोगाला प्राप्त होतो, त्यावेळेला शुद्धोपयोगाची सुरुवात ही 7व्यापासून आहे, पण त्याची प्रतीती मात्र 4थ्या गुणस्थानापासून नक्कीच आहे. कारण पुढे प्रवचनसारमध्ये हे शब्द येणार आहे की शुद्धोपयोग ध्येयत्वात, शुद्धोपयोग साधकत्वात आणि शुद्धोपयोग अवलंबनात, 3 शब्द. आणि त्यांनी शुद्धोपयोग हा आम्हाला कर्ण परिणामापासून मांडता येऊ शकते. आणि म्हणून अशा प्रकारे आम्हाला देखील एक निश्चिंतता, आम्ही देखील आत्मस्वरूपात रममाण होऊ शकतो, ही गॅरंटी त्यांच्याच वाक्यांनी आम्हाला देखील मिळते. पण प्रगट रूपाने किंवा पुष्कळ काळपर्यंत शुद्धोपयोगात राहील अशी धारा मात्र 7व्यापासून निरंतर त्यांच्या जीवनात असते. म्हणून हा असा शुद्धोपयोग प्रगट होतो. आणि उपयोग स्वरूप निज शुद्ध आत्मद्वारा आत्म्यामध्येच नित्य अविचल उपयुक्त राहतो. आणि असा हा शुद्धोपयोग प्रगट झाला तर उपयोग स्वरूप म्हणजे ज्ञान दर्शन चेतना गुणाची परिणती जी आहे ही निज शुद्ध आत्म्यामध्येच, आत्मद्वाराच, म्हणजे षटकारक इथे लावून घ्यायचे. आत्माच त्या परिणामांचा करताय, तेच परिणाम, शुद्ध परिणाम आत्म्याचं कर्म आहे. आत्म्याला आपल्याच परिणामांनी करणद्वारा साधता येतं. हे सगळं काही कार्य आत्मा आत्म्याला समर्पित करतं. आत्म्यापासूनच ही शुद्ध धारा उत्पन्न होते आणि त्याचं अधिकरण पण आत्माच आहे. अशी ही षटकारकांची विविक्तता
जीवनामध्ये समजून घेऊन हा आत्मा नित्य आत्मतत्वामध्ये उपयुक्त राहतो. हा माझा परद्रव्य संयोगाच्या कारणाच्या निवृत्तीचा अभ्यास आहे. आणि आचार्य जेव्हा म्हणतात की हा माझा अभ्यास आहे, ही पूर्णता आहे, हे शब्द ठेवलेले नाही. त्यांनीही स्वतःला म्हटलं की हा मी ध्यानामध्ये जातोय, हा 7व्या भूमिकेमध्ये 7व्या गुणसनाच्या भूमिकेत जातोय, शुद्धोपयोगात जातो आहे. हा मला जास्तीत जास्त काळ तिथे रममाण व्हायचा येण्याचा अभ्यास आहे. अशी ही भूमिका आणि अशी ही गाथा, अत्यंत महत्वपूर्ण ही गाथा आपल्याला या ठिकाणी आचार्यांनी दिलेली आहे. स्वतःची जणू काही अनुभूती त्यांनी शब्दांमध्ये या गाथेच्या माध्यमातून मांडलेली आहे. पहा, 159 नंबरची ही गाथा. याच्यामध्ये अशुभोपयोगाला कारण परद्रव्याचा संयोग आहे हे सांगून त्याला दूर करण्याचा उपाय सांगितलेला आहे. अशुभोपयोग आणि शुभोपयोग दोन्ही अशुद्धोपयोग आहे. अशुद्धोपयोगामध्ये कर्मोदयाच्या निमित्ताने, आणि कोणत्या कर्मोदयाचं निमित्त असणार आहे? मोहनीय कर्माच्या उदयाचं निमित्त. एक तर तीव्र कर्माचं उदय असेल किंवा मंदरूप उदय असेल, अशा निमित्ताने आणि परद्रव्याच्या अवलंबनाने अशुद्धोपयोग प्रगट होतो. म्हणून संपूर्ण परद्रव्यांपासून मध्यस्थ झाल्याने अशुद्धोपयोगापासून मुक्ती मिळेल. अंतरंग निमित्त कारण कर्माच्या उदयाचं आणि बहिरंग निमित्त कारण परद्रव्याचं. अंतरंग निमित्त कारणाला त्याच्याशी लक्ष एकाग्र न करता आणि परद्रव्य बाह्य निमित्त कारणाचा संयोग सोडून हा जीव स्वस्वरूपात लीन राहू शकतो. जेव्हा आत्मा कोणत्याही परिणतीच्या अधीन होणार नाही, तेव्हा अशुद्धोपयोग सुटून तो स्वद्रव्य मग्न राहील. स्वद्रव्यामध्ये मग्न होणे म्हणजेच शुद्धोपयोग आहे. अशुद्धोपयोगात पासून हटून सहज चैतन्य स्वरूपात आत्मरूपाला अनुभवणे हाच परद्रव्याच्या संयोगाच्या कारणाचा नाश करण्याचा उत्कृष्ट उपाय आहे. पराविषयी समस्त विकल्प ज्ञानात्मक निज आत्मतत्वाला ज्ञान दृष्टीने जे अनुभवलेलं होतं ते ध्यानामध्ये केंद्रित करणं हा शुद्धोपयोग आहे. कवी वृंदावन या संबंधामध्ये लिहितात, मैं निज ज्ञान स्वरूप चिदात्मताही सुध्यावत हो भ्रमटारी. मी नित्य ज्ञान स्वरूप चिदात्म आहे आणि अशा या शुद्ध आत्म्याचं सुध्यावत सुध्यान करून भ्रमाला मला दूर करायचंय. भाव शुभाशुभ बंध के कारण ताते तिन्हे तजी दीन विचारी. म्हणून त्या शुभाशुभ कारणांच्या बंधाला मला दूर करायचंय. होय मध्यस्थ विराजत हो परद्रव्य विषय ममता परिहारी. परद्रव्यांविषयीचा ममत्व भाव दूर जीवनात करायचा. सो सुख क्यों मुख सो वर्णे जो चखे सो लखे यह बात हमारी. आणि ते सुख आम्ही मुखाने काय वर्णन करावं, ते अवर्णनीय शुद्धोपयोगाचं साक्षात अतिंद्रिय आनंदाचं वेदन आम्ही मुखाने काय सांगावं. जो चखे सो लखे. जो त्याचा आस्वाद घेईल त्यालाच त्याची अनुभूती येईल. यह बात हमारी है. ही गोष्ट त्यांनी या ठिकाणी सांगितली. आणि पुढे सांगितलं की उद्दिम करी जिन वचन सुनी त्यो निज रूप पिछान. तू उद्यम कर, पुरुषार्थ कर, रच पच काहीही कर, परंतु तत्व कौतूहली बन. समयसारच्या गाथेमध्ये सांगायचं तर, आणि म्हणून उद्यम करी जिन वचन सुनी जो निज रूप पिछान. रूप
काय आहे, मी कोण आहे हे ओळखण्याचा तू प्रयत्न कर. ताद उन्माद, त्याचाच तू गोष्ट निरंतर निरंतर तू ध्यानाचा विषय बनव. मी कोण या प्रश्नाचं उत्तर निरंतर निरंतर प्रतितीयुक्त शोधण्याचा प्रयत्न. मी कोण ह्याचं उत्तर तर आम्ही आज देऊ की मी म्हणजे आत्मा आहे, पण आमचं उत्तर प्रतितीयुक्त आहे का? म्हणून त्याला प्रतितीची जोड तू दे, अनुभव करो. आणि तजी प्रमाद उन्माद, आणि प्रमाद आणि उन्माद दशा तू सोडून दे. देख्यो तो तीही अनुभवत कैसो उपजत स्वाद. आणि हा तुला अनुभव आल्यानंतर तुला काय स्वाद येतो ते तू अनुभव. जाके स्वादत ही तुम्हे मिले अतुल सुख परम. ज्याचा स्वाद आल्यानंतर आत्ता या क्षणी देखील अनंत आनंदाची एक झलक आमच्या दृष्टीमध्ये येऊ शकते. म्हणून हाच असा शुद्धोपयोग साक्षात मोक्ष स्वरूप आहे. हाच मोक्ष मार्ग आहे, हाच धर्म आहे, आणि हाच शुद्ध चैतन्य रूप परमात्मा आहे. ग्रंथ लिहिताना आचार्यांचा शुभोपयोग होता, पण दृष्टीमध्ये शुद्धोपयोगाचा शुभोपयोगाचा निषेध होता. दृष्टीमध्ये शुभोपयोगाचा निषेध होता. हा ज्ञेय अधिकार आहे. पंचपरमेष्ठी ज्याविषयी त्यांनी अनुरक्त राहतात ते देखील त्यांच्यासाठी परज्ञेय आहे, आणि स्वज्ञेयाकडे लक्ष लावणेच हे कार्यकारी आहे. याच्या आधी 156 नंबरच्या गाथेत म्हटलेलं होतं की परद्रव्याच्या संयोगाचं कारण अशुद्धोपयोग आहे, आणि हा शुभाशुभ द्विविध रूप आहे. पुण्य पाप बंध रूप आहे. आणि या गाथेमध्ये शुद्धोपयोगात राहणं हेच अशुद्धोपयोगाच्या नाशाचं कारण आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे दोन गाथामध्ये थोडा फरक आम्हाला या ठिकाणी दिसतो. आणि म्हणून निजात्म्यामध्ये निश्चल परिणती तू धारण कर. अशा प्रकारे या गाथेचा प्रयोग आमच्या जीवनामध्ये जर आम्हाला करायचा असेल तर अनंत काळपासून जे आम्ही शुभ आणि अशुभ याच्यामध्ये आमचं द्वंद्व आहे, आणि अशुभोपयोगाला तर आम्ही अत्यंत हेय समजतो, शुभोपयोगाला पूर्णतः उपादेय मानतो. तर हा शुभोपयोग देखील कशा तऱ्हेने आमच्या जीवनामधून निघून शुद्धोपयोगामध्ये मी लीन होईल, कारण आम्हाला अंतरंगामध्ये ध्येय स्वरूप पहिल्यांदा शुद्धोपयोग स्वीकारावा लागणार आहे. माझं निखळ निर्भय असं स्वरूप काय आहे याचं चिंतन मला प्रथमतः करावं लागणार आहे. कोणतीही सरमिसळ न करता एकत्व विभक्त आत्मा कसा आहे या स्वरूपाला मला पहिल्यांदा शब्दाच्या माध्यमातून समजावं लागेल. त्याला माझं साध्य जीवनात बनवावं लागेल, आणि त्याच्या अनुकूल सगळं आमचं ध्यान आमच्या जीवनात आम्हाला अवतरित करावं लागेल. आणि मा मुज्जह मा रज्जह मा दुस्सह इठ्ठ निठ्ठ अथ्थेसु थिरमिच्छ जयचित्तम विचित्त झाण पसितीये. द्रव्य संग्रहामध्ये गाथा ठेवली की तू मोह करू नको, राग द्वेष सगळं सोडून दे, आणि इष्ट अनिष्टपणा देखील सोडून दे, आणि एक स्थिर बस. आम्ही असं स्थिर स्वतःला ठेवू शकतो का, हा देखील आमच्या जीवनात महत्वपूर्ण प्रश्न आहे. कोणत्याही तऱ्हेचा मनाचा विकल्प आम्ही थांबवू शकत नाही, हे तर सत्य आहे. पण आम्ही स्थिर अगदी निश्चल आणि मन एकाच अग्रावर केंद्रित करण्याचा प्रयत्न करून काही क्षण आमच्या स्वतःच्या आत्मतत्वामध्ये डुंबण्यासाठी, तिथे रममाण होण्यासाठी आम्ही देऊ शकतो का? प्रत्येकाने प्रॅक्टिकल जीवनामध्ये करायचं आहे. कारण आम्ही ग्रंथ जो वाचतो आहे हा ग्रंथ केवळ आम्हाला नुसता ऐकण्यासाठी नाही आहे. हे जे आम्ही काही ऐकत आहोत ह्याची अनुभूती, याचं प्रॅक्टिकल आमच्या जीवनात आम्हाला करायचं आहे. थिअरी तर आम्ही खूप शिकलो, थिअरी तर अनेक वेळा आमच्या कानावरून गेली,
शब्द एका कानाने ऐकले, दुसऱ्या कानाने गुण सोडून दिले. कदाचित मुखानी आमचे बाहेर पडले, पण आम्हाला हे हृदयस्थ करून आमच्या अंतरंगामध्ये हे भिनतात का, ते आम्हाला बघायचं आहे. तर अशा तऱ्हेने हा आम्हाला भाव या गाथेच्या अनुषंगाने बघायचा आहे. आणि आता आमची पुढची गाथा अत्यंत साधी गाथा आहे की शरीरादी परद्रव्य आहे. जेव्हा आचार्य म्हणतात की मी या सगळ्या परद्रव्यांपासून मध्यस्थ होतो, म्हणजे आचार्य कशापासून स्वतःला भिन्न अनुभवतात, काय काय माझ्यापासून भिन्न आहे. कारण त्यांनी आरंभ आणि अपरिग्रह दशा तर त्यांची आहेच, आरंभाचा त्याग केलेला आहे, आणि अपरिग्रह दशा तर त्यांची आहेच. 24 प्रकारच्या परिग्रहाचा त्यांचा संबंध नाहीच. मग आता ते तरी देखील कोणतं परद्रव्य त्यांच्या जीवनात आहे की ज्याच्यापासून मी मध्यस्थ होतो असे ते म्हणत आहे. ते सांगतात की शरीरादी, हे शरीर ज्याचा आणि आत्म्याचा परस्पर अवगाह रूपाचा संबंध आहे, हे शरीर जन्मापासून मृत्यूपर्यंत माझ्या सोबत राहणार आहे. हे जे मी वाणीचे वचन विकल्प आहे, बोलण्याची माझी जी प्रवृत्ती आहे, ही जी भाषा आहे, हे आणि माझ्या मनाचे जे विकल्प आहे, हे तरी माझे आहे का? शरीर, मन, वचन काय, हे देखील आचार्यांसाठी परद्रव्य आहे. शरीर माझ्या अनुकूल वागू शकते का? प्रत्येकाने हा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे की माझ्या अनुकूल माझं शरीर तरी असू शकतं का? मी शरीराच्या अनुकूल वागण्याचा प्रयत्न करतो, आत्मा प्रयत्न करतो, पण शरीर तर जसं आहे तसं ते राहणार आहे. त्याला निर्धारित करणारी आमची कक्षा समजणार आहे. तर अशा तऱ्हेने हे शरीर जे आहे, ज्याचा आणि आत्म्याचा परस्पर अवगाह रूपाचा संबंध आहे, अशा या शरीरादी परद्रव्यांमध्ये आणि बोलण्याची क्रिया, वचनाची क्रिया, ही देखील वाणी, ही देखील परद्रव्य आहे. कारण बोलण्याची जी क्रिया होऊ लागली यासाठी भाषा वर्गणा कारणीभूत पडते आहे. भाषा वर्गणा शब्दरूप होऊन परिणत होऊन त्या ठिकाणी निसृत होते आहे. म्हणून हे देखील जीवाचं कार्य नाही. इथे देखील जीवाला मध्यस्थ व्हायचं आहे. आणि मनामध्ये येणारे जे काही विकल्प आहे, मन देखील द्रव्य मन आहे, भाव मन आहे, हे देखील द्रव्य म्हणतं सर्वस्वी पौद्गलिक आहे, कारण ते परत मनोवर्गणेनी रचित आहे. आणि जे आमचं भाव मन आहे, जो न्यो इंद्रियावरण कर्माचा क्षयोक्षम आहे, हे आमचं भाव मन आहे. हे भाव मन देखील कथनचित पौद्गलिक आहे. म्हणून या सर्वांपासून आचार्य या ठिकाणी मध्यस्थ भाव व्यक्त करतात की असा हा शरीरादी परद्रव्यांमध्ये मी आता मध्यस्थ भाव केलेला आहे. शरीराविषयीचा कुठलाही संस्कार, शरीराविषयीची कुठलीही प्रीती, शरीराविषयी हे माझं अनुकूल आहे, अशा प्रकारची बुद्धी, याचा विराम जीवनामध्ये दिसणार आहे. भूमिका 7व्या गुणस्थानाच्या सन्मुख भूमिका आहे आणि 6व्या भूमिकेची स्थिती आहे. याच्याविषयी आपण 160 गाथाविषयी उद्या बोलू. आज आपण इथे थांबूया. जिनवाणी ते ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सवसाहुनं. सर्वांना जय जिनेंद्र.